कमी वेळामध्ये भाषण करायचं आहे, त्यामुळे व्यासपीठावर उपस्थित बंधू आणि भगिनी, तर म्हणजे हा जो कार्यक्रम आहे सातत्याने पसंत विचार झाला. मला वाटत नाही की मी एखाद्या वर्षी अबसेंट असेल. प्रत्येक वर्षी कोणी असो नसो मी ते हजर आहे. आणि देसाई साहेब बोलले, आपले देवानंद बोलले, आताच आपले आमदार साहेब, सगळ्यांच्या विचारातून नाईक साहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. आणि आपल्याला बहुतेकांना माहीतच आहे, पण जे तुम्हाला माहीत नाही ते मी सांगणार. योगायोग असा की जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो आणि एका कार्यक्रमाला नाईक साहेबांना बोलवलं होतं, तर समोर सगळे विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी, बॉबकट अशा महिला, पूर्व सगळे युवक, पण नाईक साहेबांचं भाषण काय असायचं? त्यांच्या समोर विषय कुठलाही असो, नाईक साहेबांचं भाषण असायचं शेती, शेतकरी, हायब्रिड आणि कीटकनाशक या विषयावर ते भाषण द्यायचे. तेव्हा पेपरमधून इतर चर्चा व्हायची, विषय कुठलाही असो, म्हणजे धरणाचं उद्घाटन असो की एखाद्या क्रिकेटचं उद्घाटन असो, नाईक साहेब शेतीवर बोलायचे. त्यामुळे त्यांना शेती वेळा मुख्यमंत्री म्हणायचे त्यावेळेस सगळे पत्रकार वगैरे. देसाई साहेबांना चांगलं माहित आहे. आणि जेव्हा माझा संबंध आला नाईक साहेबांशी, आपल्या कृपेने, देवाच्या कृपेने मी फार जवळून त्याच्याबरोबर त्याच्या सहवासात आलो. एकदा मला आमच्या गावाच्या जवळच त्यांची बैठक होती, मीटिंग होती, आणि मला सुद्धा माझ्या गावावरून बोलावण्यात आलं की नाईक साहेबांनी तुम्हाला बोलावलं. त्या ठिकाणी नाईक साहेबांनी जो विचार मांडले, त्यावेळेस शेतकरी हा गरीब असतो, त्यांच्याकडे शेती कसायला बैल नसतात, म्हणून एक विचार असा मांडला नाईक साहेबांनी. त्या काळामध्ये सगळ्यांनी सामूहिक शेतकरी करून द्यायची आणि चवाळे वगैरे टाकून ते पिकलेलं माल घरी त्याच्या आणून द्यायचं, अशी त्यांची योजना होती. त्याच्यामध्ये मी उडी घेतली. योगायोगाने आमच्या गावामध्ये आदिवासी शेतकऱ्याच्या विहीर खणून दिली मी श्रमदानाने. आणि ते छोटीशी बातमी आली होती आपल्या पेपरला की श्रमदानाने एका युवकांनी आदिवासीच्या शेतात विहीर खणून दिलेली आहे. म्हणून नाईक साहेबांची इच्छा झाली की मी किर्लोस्कर इंजिन तिथे त्याला द्यायची आदिवासीला आणि त्या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचा. त्या कार्यक्रमामध्ये माझा सत्कार नाईक साहेबांच्या हस्ते झाला. आणि त्यावेळेस ते बोलले होते, ते त्यांच्या भाषणात ही छोरा हरी म्हणायची मला त्या, ही एकदम खूप मोठं आणि काय म्हणतात ते बाळांचे लहानपणी पाळण्यात काय दिसतात, ही मन त्यांनी सांगितली. असो, मी 2-3 गोष्टी सांगून 2 मिनिटात माझा भाषण संपवतो. आपण नेहमी आरक्षणावर बोलतो, आपण नेहमी आरक्षणाची मागणी करतो की जे कधीच मिळणार नाही तुम्हाला. शेड्यूल ट्राईबची तुम्ही मागणी करता, आम्ही गेले 20-25 वर्ष एकच गोष्ट मांडत आलो आहे, आणि नाईक साहेब दिलो हूं मागतोय. नाईक साहेब यांनी जे दिलं ते आरक्षण मागा, कोणी मागायला तयार नाही. आणि जे कधीच मिळणार नाही ते मात्र आपण मागतो. गेले 25 वर्ष सातत्याने नाईक साहेबांनी काय दिलं आपल्याला? ओबीसी मधून काढून वेगळं दिलं. मी काय मागतोय की ओबीसी 27% आरक्षण आहे, त्यातलं वेगळं काढून आम्हाला द्या. हे कोणी काम केलं? नाईक साहेबांनी काय केलं? जर त्यावेळेस जर नाईक साहेबांनी वेगळं दिलं नसतं ते आम्ही आज दिसलो नसतो.
आणि माझी पुनश्च या ठिकाणी विनंती आहे, गेले 25 वर्ष महाराजांना चांगलं माहित आहे, मी संत शिरोमणी रामरावजी महाराजांबरोबर सुद्धा हीच भावना स्पष्ट मांडत होतो, परंतु त्यावेळेसही लोकांच्या लक्षात येत नव्हतं, आधी येत नाही. किती शिकलेला माणूस असू दे, हरिभाऊ काय केलं होतं ओबीसी हरिभाऊ म्हणजे हरिभाऊ काय सांगतो त्याचा अभ्यास न करता हरिभाऊ काहीतरी वेगळंच सांगतोय अशा प्रकारची मांडणी लोक करतात. आपल्याला सांगू इच्छितो मी, या देशामध्ये माननीय मोदी साहेबांनी रोहिणी आयोग नेमला, जस्टिस रोहिणी आयोग. कोणासाठी? तुमच्यासाठी. पण तुम्हाला किती लोकांना माहित आहे की रोहिणी आयोग हे आमच्यासाठी नेमलेला आहे मोदी सरकारने. त्याचा रिपोर्ट आलेला आहे, त्याचा अहवाल आहे, त्याची मागणी करायला कोणालाही पोचत नाही आणि कोणी मागणारी नाही, आणि मागतील तर वेड्यात काढतील. म्हणून पुनश्च या निमित्ताने सगळे महान हस्ती या ठिकाणी आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की गेले 25 वर्ष मी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला. आज आपल्या सगळ्या नेत्यांना मी पाया घातलेला आहे, आता कळस तुम्हाला जो लावायचा आहे तो पुढे न्यायची ती गोष्ट. मला आठवतं की पोरादिवचा सातबारा आणून पहिल्यांदा मी संजय भाऊच्या हातात दिला होता. माझा पीए होता दिलीप जाधव होता, आता नाही विचारा. त्यांनी तिथला सातबारा आणून मला दिला. 12.5 एकर जमीन आहे म्हणे, आणि संजय भाऊ मंत्री झाले तर मी त्यांच्या हातात दिला, या ठिकाणचा विकास तुम्ही करा. अशा अनेक गोष्टी सांगता येईल. म्हणून संजय भाऊ असो, आपल्या देशामध्ये काय एक परंपरा आहे, एक राजेशाही परंपरा आहे, एक गादीची परंपरा आहे. त्यामुळे तर 2 गादी आहेत, एक संत सेवालाल महाराजांची गादी आणि दुसरी वसंतराव नाईकांची गादी. ते यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. संजय भाऊ तर त्या अपेक्षेला उतरले आहे. खरोखरच म्हणजे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. मी काही स्वप्न रंगवले होते, ते पहिले भाषण आहे त्या ठिकाणी पोरणदेवीला बाबूसिंग महाराजांना पक्का माहित आहे की मी त्यावेळेस ही पोरादेवी नंदनवन झाली पाहिजे असं जो विचार मांडत होतो, ते संजय भाऊच्या रूपाने आज आपण बघतोय. त्याबद्दल त्यांचं टाळ्या वाजवून आपण सन्मान करू. मी शेवटी एकच सांगेन आपल्याला की आपल्याकडून खरोखर समाजाच्या केवळ महाराष्ट्राची नाही तर देशाच्या बंजारा समाजाला काही मिळवून द्यायचं असेल तर गेल्या 25 वर्ष मी एक माणूस असा आहे की ज्यांनी जातीगत जनगणना झाली पाहिजे ही मागणी करणार. एक लोक ज्याच्यासाठी 5 जानेवारीला मोर्चा काढत होतो, त्या 5 जानेवारीचे 20 वर्षापूर्वीचे कुठलेही पत्रकार तुम्ही बघा, त्याच्यामध्ये जातीगत जनगणना झाली पाहिजे हे कॉलम होतं. योगायोगाने 2011 मध्ये सुद्धा झाली जनगणना, पण तू कोणाला काहीच कळलं नाही. आता तसं होऊ नये म्हणून विशेषतः मी या ठिकाणी बाबूसिंग भाऊ माननीय आमदार यांना धन्यवाद देईल की त्याने परवा जो कार्यक्रम घेतला, जो मीटिंग घेतली, ती मीटिंग पुढे आणखी आपल्याला पुढे न्यावं लागेल आणि नेमकं आपल्याला काय मागणी करायची आहे याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यात एक धर्म त्याचा कॉलम आहे आणि ते आपण वाटेल ते लिहू शकता. त्यामुळे ही मागणी त्या दिवशी आलो असतो तर मी मांडली असती, पण परत कधी जर मीटिंग झाली ती माझे विचार मी त्या ठिकाणी निश्चित मानेल. मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो. नाईक साहेबांचे विचार हे खरोखर समतावादी विचार होते, गोरगरिबांच्या विचार, फुले शाहू आंबेडकरांचे विचार होते, ते आपण सगळ्यांनी पुढे न्यावं अशी विनंती करून थांबतो. जय शिवराय.